छान खुसखुशीत शंकरपाळी तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये 1 कप साखर, 1 कप पाणी आणि 1 कप सारख्या कपाने तूप किंवा तेल घालायचं आणि साखर विरघळेपर्यंत वाट बघायची। अर्धा चमचा वेलची पावडर घालायचं, गॅसची फ्लेम बंद करायची, बोटाला सहन होईल इतपत थंड करून घ्यायचं आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं। आता यामध्ये जमेल तेवढं मैदा घालायचं, मी सांगतेच किती प्रमाणामध्ये मैदा लागेल ते, आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे। जोर लावून मळायचं नाही, फक्त जोडून घ्यायचं आहे पीठ। इथे मला सारख्या कपाने 4 कप मैदा लागलेला होता। 20 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं। आता याचा एक गोळा तोडून घ्यायचा आणि छान असा गोळा तयार करायचा। पोळी छान लाटून घ्यायची आहे। पोळी लाटून झाली की त्याला अशा पद्धतीने रोल करायचा आहे, घट्टसर रोल तयार करायचं। तयार झालेल्या गोळ्याची आणखी एक पोळी लाटून घ्यायची आहे। जाडसर पोळी लाटून घ्यायची, एकदम पातळही नको। आवश्यक आकारामध्ये शंकरपाळी कट करायचं। अगोदर सर्व शंकरपाळी मी अशा पद्धतीने तयार करून घेणार आहे। आता गरम तेल घेतलं, तेल एकदम हाय करू नका, नाहीतर बाहेरून डार्क कलर येईल, आतमधून शिजणार नाही। आणि तेल जर कमी गरम केलं तर तेलामध्ये विरघळायला लागतील। मीडियम फ्लेमवर छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। धन्यवाद।